नम्रता वागळे, माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राधेश्याम मोपलवार समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी, मात्र सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे ते चर्चेत आले आहेत। त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्यात मोपलवार एका जागेचं डील करत असल्याचा आवाज आहे। कोट्यवधींची ही डील आहे आणि यातले काही कोटी मंत्रालयात देण्याबद्दल सुद्धा सुचवलं गेलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की मंत्रालयामध्ये ही कोट्यवधींची खैरात मोपलवार वाटणार कोणाला होते? मुळात मोपलवार यांचा हा मनी गेम कोणाच्या आशीर्वादाने चालतोय? आणि घोटाळ्याचे अनेक आरोप मोपलवारांवर याआधी सुद्धा झाले आहेत। मग अशा घोटाळेबाज अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्टवरती प्रमुख म्हणून नेमलं कसं? पारदर्शी कारभाराचा दावा करतायत ते। आपल्याला चर्चा करायची याच विषयी। त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे आमदार देवयानी फरांदे, काँग्रेसचे आमदार भाई जगताप या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, आंदोलनकर्ते शेतकरी आहेत बबन हरणे, ते देखील आपले विचार मांडतील। त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी YP सिंग आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे या चर्चेत सहभागी होत आहेत। मला सुरुवातीलाच जायचं आहे बबन हरणे यांच्याकडे। बबन हरणे, या क्लिप बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याच्यामध्ये मुळात समृद्धी महामार्गाच्या संदर्भात जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकरी जे काही उपाय सुचवतात ते उपायांच्या दृष्टीने विचार करा। तेव्हा अधिकारी मोपलवार किंवा इतर अधिकारी कोणी ऐकत नाही। का ऐकत नाही हे बघितल्यानंतर जी आम्ही आमच्या याच्यामध्ये म्हणजे सतीश मांगले नावाचा सद्गृहस्थ आहे, तो मोपलवारांच्या सोबत काम करत होता आणि तो आमच्याकडे आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्या दिवशी नाशिकमध्ये आले। त्या ठिकाणी त्यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं। त्या क्लिप सहित सर्व त्या ठिकाणी पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या सरकारच्याच एका सरकारमधील भाजपचे मंत्री, भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत तक्रार केली। त्याच्यामुळे या क्लिपमध्ये ज्या कोट्यावधीची घबाड 10 करोड मिळतील, 50 करोड मिळतील, कधी लोढा नाव येतंय, कधी प्रवीण परदेशी नाव येतंय, हे सगळे जे काय सेटलमेंटचे काय धंदे सगळे गेल्या अनेक वर्षापासून मोपलवार नावाचा भ्रष्ट अधिकारी करतोय की जो तेलगी घोटाळ्यामध्ये जामिनावर आहे। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं सीएम साहेब का प्रोटेक्शन करतात? हाच आमचा या निमित्ताने सवाल होता। आम्हाला इतर गोष्टीशी काय घेणं देणं नाही। आम्हाला शिवसेना, भाजप किंवा इतर काँग्रेसच्या कुठल्याही राजकारणाशी आम्हाला घेणं नाही। आमचं एकच म्हणणं आहे की या विषयामध्ये समृद्धी बाधित शेतकऱ्यांची बाजू अधिकारी का ऐकत नाही? तर ते अधिकारी फ्रॉडी आणि चीटर आहेत आणि त्यांना हे सरकार प्रोटेक्ट करते म्हणून ते ऐकत नाही। हेच आमचं या निमित्ताने होतं। याबाबत सरकारने आता जरी काल मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं असेल चौकशी करू, सीएम साहेबांनी 1 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं, समृद्धी रस्त्याच्या बाजूचे जे काही अधिकाऱ्यांनी जागा जमिनी घेतल्या त्यांची एसीबी मार्फत चौकशी करू। 6-8 महिने झाले, अजून परत काहीच झालं नाही। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे काय करायचं ते करा, फक्त शेतकऱ्यांचंही ऐका। मुंबई समृद्ध करा, नागपूर समृद्ध करा, फक्त अधिकारी समृद्ध करू नका, तर शेतकरी पण समृद्ध करा। देवयानी फरांदे, थेट प्रश्न तुम्हाला आहे, मुख्यमंत्री प्रोटेक्ट का करतात अशा अधिकाऱ्यांना? अत्यंत हरणेंनी सांगितलं हा आरोप अत्यंत खोटा आहे। आजच सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सदर जी क्लिप दाखवण्यात आलेली आहे त्या बाबतीमध्ये चॅनलने पण सांगितलेलं आहे की ही क्लिप मोपलवारांचीच आहेत का, त्याला आम्ही पुष्टी देत नाही आणि त्यामुळे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे सदरची क्लिप पाठवली जाईल आणि त्याची पूर्णतः चौकशी केली जाईल। त्याच्यात जर ते दोषी आढळतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्यामुळे हरणे जे म्हणतायत हा आरोप अत्यंत खोटा आहे। सरकार पारदर्शी आहे आणि पारदर्शी असल्या कारणाने सरकारने चौकशीचे तातडीने आदेश दिलेला आहे। परंतु ज्या मोगलेंनी आरोप केलेले आहेत त्या मोगलेंवरती पूर्वी देखील काही गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेले आहेत। खंडणी, बलात्कार, ब्लॅकमेलिंग करणं अशाही पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत आणि जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन देखील नाकारलेला होता, मात्र नंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीन मिळवलेला आहे। परंतु मोपलकर जे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये दोषी असतील, ती क्लिप त्यांचीच असेल तर फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या निकालाच्या नंतर 1 महिन्याच्या आत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। दुसरं हरणेने सांगितलं की शेतकऱ्यांचं ऐकलं जात नाही। हरणे, मला माहित नाहीये की जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम चालू होतं, गोवा एक्सप्रेसचं काम चालू होतं, कोल्हापूर पुणे एक्सप्रेस हायवेचं काम चालू होतं, तेव्हा मला हरणे कधीच बोलताना दिसले नाही। परंतु आता सरकार RTGS करून शेतकऱ्यांना लागलीच लाभ देते। म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्यांना मंत्री बांधावर जाऊन भेटतायत, भेटल्यानंतर त्यांच्या जमिनीचा मोबदला हा RTGS करून लागलीच दिला जातोय। महाराष्ट्रामध्ये एखाद्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये एवढं तत्परता दाखवणारं हे पहिलंच सरकार आहे। अनेक प्रकल्प झाले, आज 50-50 वर्ष उलटून गेली तरी देखील शेतकऱ्यांना कधीच त्याचा मोबदला मिळत नाही आणि त्यामुळे RTGSच्या माध्यमातून शेतकऱ्याच्याच अकाउंटमध्ये पैसे देण्याची जी भूमिका पारदर्शी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी धोरण राबवलेलं असल्या कारणाने काही लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतंय आणि हे नुकसान ज्यांचं होतंय अशाच पद्धतीचे लोक त्याच्यावरती आरोप करतायत। थेट आरोप केलेला आहे हरणे तुमच्यावरती हा?
आरोपाच्या संदर्भात त्यांना राजकारण करायचे, आम्हाला राजकारणाशी अजिबात घेणं देणं नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जर ताई ह्या सांगत असतील की आजच मुख्यमंत्री साहेबांनी केलं, ताईनं माझा साधा प्रश्न आहे, अनिल गोटे भाजपचेच आमदार आहेत, त्यांनी केलेल्या पत्रावर अर्जांच्यावर मुख्यमंत्री 1 वर्षभर का कारवाई करायची थांबले होते? राहणाऱ्याला प्रश्न याच्या संदर्भात ते जे काय पुरावे आहेत ते किसामॅगो सर्व्हिसेस ज्यांना ऑथेंटिक एजन्सी आहे त्यांनी सर्टिफाईड करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे याच्या संदर्भातली आणि हे सर्व कागदपत्र 1 वर्षापूर्वी दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्याकडे. हरणेंना एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या शेतकऱ्यांची बाजू मांडताय, शेतकऱ्यांची जर बाजू मांडतात तर शेतकऱ्यांना समृद्धीच्या महामार्गामधून सरकार 40, 50 लाख, 60 लाख रुपये जिथं जो रेडी रेकनर आहे त्या पद्धतीने मोबदला देते. परंतु तुम्ही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हे 2 लाख आणि 3 लाख रुपयामध्ये विकत घेतलेल्या ह्याचे पुरावे सरकारकडे आहे. ह्या बाबतीमध्ये आपण काय म्हणाल? त्यामुळे आपण जर शेतकऱ्यांची बाजू घेत असाल तर गोरगरीब शेतकऱ्यांची तुम्ही अशी फसवणूक केली नसती. 2 आणि 3 लाख रुपये हेक्टरलाच कुठे जमीन मिळते का हो? आज महाराष्ट्र जाणतोय. त्यामुळे हरणे तुम्ही काय कुठल्या कशासाठी तुम्ही विरोध करतायत आणि सरकारची बदनामी करतायत हे लक्षात येत आहे. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आदिवासीच्या जमिनी घेणं आणि त्याच्यामधनं पैसे मिळवणं हेच कामकाज तुम्ही आजपर्यंत करत आलेले आहात. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला म्हणूनच म्हणते की पुण्याचा एक्सप्रेस हायवे झाला, गोव्याचा एक्सप्रेस हायवे झाला, तेव्हा देखील लोकांच्या जमिनी गेल्या. ह्या जमिनी जेव्हा गेल्या कोल्हापूरच्या एक्सप्रेस हायवे मध्ये म्हणजे तेव्हा तुम्ही त्या जमिनी गेल्या. तुम्हाला असं म्हणायचं की आत्ताचा मोपलवारांच्या संदर्भातला जो आरोप आहे तो सुद्धा याच प्रकारामधनं झालेला आहे? मोपलवारांच्या बाबतीमध्ये मी अजिबात त्या अधिकाऱ्यांची आम्हाला बाजू घ्यायची नाही. ते जर दोषी आढळले त्यांच्यावरती कारवाई करायलाच पाहिजे. तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, तीच भूमिका आमच्या सर्वांची आहे. ठीक आहे, मग आपण याच विषयावरती आता राहूया. भाई जगताप, आज सदनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यावर गोंधळ झालेला होता. विरोधकांनी अगदी फैलावर घेतलेलं होतं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री तर कसे आक्रमक झालेले आहे ते सगळ्या राज्यांनी बघितलेलं आहे. काँग्रेस समाधानी आहे का मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर? अजिबात नाही. आणि जे ताई आमदार आहेत त्या विभागातल्या पारदर्शी या शब्दावर खूप जोर देतात आहेत. पारदर्शी शब्दावर जोर देऊन जर पारदर्शकता आली असती तर मला असं वाटतं की सगळ्यांनी फक्त ते शब्दच पाठांतर करून ठेवले असते. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एक चांगला माणूस, स्वतःची एक वेगळी प्रतिमा असलेली, परंतु अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला धन्यवाद देतो पहिलं ABP मार्जावाल्यांनी की हे प्रकरण तुम्ही सगळ्यात पहिलं लावून धरलं, त्यामुळे तुम्हाला पहिले धन्यवाद. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ह्या गेल्या वर्षभरामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे निर्णय आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची जी याची जी पद्धत आहे, एखाद्या याला आरोपाला बगल देण्याची जी एक नवीन त्यांनी जी पद्धत सुरू केली त्याबद्दल आक्षेप आहे. आता ह्यांचा पारदर्शकपणा बघा कसा काय तो. ही जी व्यक्ती मोपलवार आहे हा आजच हे नाही आहे, याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं आहेत. ते त्यांच्या अनिल गोटेने तर केलेले आहेतच. बरं, असंही नाही की या व्यक्तीला याच्यापूर्वी शिक्षा झालेली नाही. शिक्षा म्हणजे शिक्षा ही त्या अर्थाने नव्हे, म्हणजे त्याचे ट्रायल चालून शिक्षा नव्हे. ज्या वेळेला ते नांदेडचे CEO होते, महानगरपालिकेमध्ये हे होते, कमिशनर होते, त्यावेळेला आपल्याला आठवत असेल गुरुतागद्दीचं एक प्रकरण आलं होतं, त्याच्यात मोपलवारांचं नाव होतं. त्यांची तिथून बदली करण्यात आली, त्यांना तिथून हकलून देण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर स्वतः, खरं तर हे वैयक्तिक आहे परंतु ते वैयक्तिक यासाठी नाही कारण हे आता पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यांच्या पत्नीला डिवोर्स देण्यासाठी त्यांनी 32 कोटी रुपये दिले. हे पब्लिक डोमेनमध्ये, मला हे असले आरोप मला आवडत नाहीत परंतु ते पब्लिक डोमेनमध्ये आहे म्हणून मला बोलणं प्राप्त आहे. एक माणूस जो नांदेड मधल्या सर्वसामान्य कुटुंबातून IAS ऑफिसर होतो आणि 32 कोटी पत्नीला याला देतो याच्यासाठी, आणि त्याचा अगदी त्याचा हे आहे, तो ज्यांनी कोणी तो हा होता, डिटेक्टिव्ह होता, त्यांनी सुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. YP सांगतील त्याच्या बाबतीमध्ये, त्यांना त्यातली जास्त माहिती आहे. आणि म्हणून हा असा भ्रष्ट अधिकारी, एक प्रश्न असा येतो, आणि आज जो मुख्यमंत्र्यांनी हे केला आणि त्या गोंधळात त्यांनी हे केलं की मग तुमच्या काळामध्ये तुम्ही त्याला शिक्षा का नाही केली, आणि कदाचित तुमचाही असू शकतो म्हणून थोडासा अर्धा मिनिट घेतो. असं आहे की ज्या वेळेला असे आरोप झाले, एक IAS ऑफिसरला डायरेक्ट सस्पेंड करताना अनेक गोष्टींना हे होते, ते YP सुद्धा सांगतील त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, परंतु त्याला त्या जागेवर ठेवता येत नाही.
या माणसाची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली त्या काळामध्ये काढून घ्या तुम्ही, सगळं पहा, ते समोरच आहे. त्यांना शेवटी एक साईड ब्रँच ज्याला कोकण आयुक्त म्हणतो तिकडे त्यांना पाठवण्यात आलं. या माणसाची अजून एक चौकशी चालू आहे सीबीआय कडनं. आणि हे बोलले, हरणे बोलले ते खरं आहे, हा माणूस जामिनावर आहे. तेलगी तर प्रकरणामध्ये मला मोठं कमाल वाटते, त्या तेलगी प्रकरणाचे हे विकलेले आहेत त्या माणसाने स्वतः, त्याच्यावर आरोप आहेत तसा. त्या याच्यामध्ये तो जो FIR लॉन्च आहे त्याच्यामध्ये या माणसाने मोपलवारने हे केलेले आहेत म्हणून त्याच्यावर आरोप आहे आणि म्हणून त्याची बदली झाली म्हणजे अनेक तिकडनं. मोठे हे घोटाळ्यांचे आरोप हे आहेत सगळे त्याच्यावर. असताना सुद्धा 300 कोटीची त्याची मुंबईमध्ये स्थावर मालमत्ता आहे आणि त्याची चौकशी ही याच्या मार्फत होते, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट मार्फत होते. म्हणजे हे सगळे असताना स्वच्छ प्रतिमेचे असलेले मुख्यमंत्री, पारदर्शक असलेलं सरकार, एक अधिकारी जो याच्यावर आहे, जामिनावर आहे, अँटिसिपेटरी बेलवर आहे, एक अधिकारी जो अनेक प्रकरणामध्ये त्याचं नाव आलेलं आहे, एक नव्हे अनेक प्रकरणामध्ये नाव आलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला चौकशी करून त्याला, आणि तुम्ही चौकशी कशी करणार? त्या जागेवर बसून त्या याचं समृद्धीच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये 47,000 कोटीचा प्रकल्प आहे. होतो हे काय इथे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही त्यांच्याकडे, 47,000 कोटीचा प्रकल्प उभा करताना तो झाला पाहिजे. त्या याच्या विरोधामध्ये आम्ही नाही. मग मुख्यमंत्री आज जे काय म्हणाले आहेत, हा मुखवटा मुख्यमंत्र्यांचा टारा आज फाटलाय याच्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. हे मला मुद्दाम सांगावंसं वाटेल. आपण देवयानी फरांदेला भाई जगताप ज्या पद्धतीने बोलतायत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. का आश्चर्य वाटतं की मोपलवार हे नांदेडला कलेक्टर होते, आयुक्त होते, आपणच म्हटला. हो काय नांदेड आज कोण, नांदेडचे नेते कोण आहे आपल्याला, मला वाटतं महाराष्ट्राला सांगण्याची नाही, म्हणून त्यांना बाजूला केलं. तुमच्यासारखं ते जागेवर ठेवलं नाही. बोलू द्या. मोपलवार हे महानगरपालिकेचे आयुक्त होते, म्हणजेच अशोक चव्हाणांच्या आशीर्वादाने त्यांची तिथं बदली झालेली होती. त्यानंतर त्यांना तुम्ही कोकणाचे विभागीय आयुक्त केलं. कोकणाला तुम्ही म्हटलं की अशा साईड पोस्ट, म्हणजे कोकणाला तुम्ही साईड म्हणून म्हणत असाल, पण कुठल्याही ह्याच्या भागाचं विभागीय आयुक्त हे काही साईड पोस्टिंग नसतं. सीबीआयची चौकशी आमची मागणीच होती त्या विषयाच्या बाबतीमध्ये, तेव्हा तुम्ही व्यवस्थित करून त्यांना गजाआड का नाही केलं? त्यामुळे भाई तुमच्या दाखवण्याचे, बोलायचे आणि दाखवण्याचे दात जे आहेत ना वेगळे आहेत. तुमच्या नाही, एकच मिनिट, एकच मिनिट, मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये आपण जो आरोप करतात हा अत्यंत धादांत चुकीचा आहे. त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत ते तुमच्याच कालावधीमध्ये झालेले आहेत आणि त्याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. एक 2 मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या. राधाकृष्ण विखे पाटलांनी या सांगितलं की त्यांची सीबीआय चौकशी चालू होती. सीबीआय चौकशी जर चालू होती तर तेव्हा पूर्ण का करून घेतली नाही आली? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केंद्रामध्ये होतं, राज्यामध्ये होतं, तुम्ही त्याला पाठीशी घातलं आणि आज एका चांगल्या अशा प्रोजेक्टचं ते काम बघतायत आणि त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने तुम्हाला समृद्धी प्रकल्प होऊ द्यायचा नाहीये. त्याचं महत्वाचं कारण आहे की विदर्भ मराठवाडा आज मुंबईला जोडला जाणार आहे आणि विदर्भ मराठवाडा मुंबईला जोडला गेला तर त्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे काम होऊ द्यायचं नाहीये. समृद्धीचा प्रकल्प तुम्हाला होऊ द्यायचा नाहीये. फक्त अर्धा मिनिट. त्याचं कारण असं आहे की एक महिला आमच्या सहकारी आहेत, त्यामुळे मी थोडंसं सांभाळून बोलत होतो. बरं झालं त्यांनी माझे दाखवायचे आणि खायचे जे दात काढले, बरं झालं. मी तुमचे दातबीत काढणार नाही, तुमच्या सरकारचे नक्कीच काढेन. असं आहे की ज्या वेळेला राज्य सरकारने या गोष्टीचा, त्यावेळेला एकतर नांदेडला ज्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री नव्हते, हा पहिला मुद्दा. त्यानंतर त्यांच्यावर जे आरोप झाले तेव्हा तात्काळ त्यांची बदली करण्यात आली तिथून. तिसरा मुद्दा की ज्या वेळेला हेच देवेंद्र फडणवीस पलीकडच्या बाकावर होते आणि त्यांनी आरोप केले, त्यावेळेला सरकारने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर जेव्हा गुन्हे दाखल करण्याचा हे केला, त्यावेळेला याच मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि मुंडे साहेबांनी मागणी केली सीबीआयची हे व्हावी, म्हणून सीबीआयकडे तो तपास देण्यात आला आणि सीबीआयने त्यांच्यावर ते खटले दाखल केले, ज्याच्यामध्ये त्यांना या माणसाला हे मिळालेलं आहे, अँटिसिपेटरी बेल मिळाली. स्वतःचे जरा सदनात सुद्धा तोच दिसून आला. तेव्हा कारवाई का नाही केली? कशाची कारवाई? तुमची सगळी कारवाई काढू का? नाही, कोण पाठराखण केली, आधीच्या काळात कोणी पाठराखण केली, नंतरच्या काळात कोण पाठराखण करते, यापेक्षा मला वाटतं की महत्वाचा प्रश्न आज असा आहे की या क्लिपिंग आल्यानंतर याची चौकशी करण्याचा आदेश देण्यापूर्वी एक साधारणतः एक पद्धत आहे की बाबा हे क्लिपिंग जे बाहेर आलेले आहेत हे तुमचे आहेत का, हे त्या अधिकाऱ्यांना विचारलंय का? तुमच्यावर हे आरोप होत आहेत, तुमचे आहेत का?
त्यांनी इन्कार केला, नकार दिला, नाही माझे नाही आहेत, हे बनावट आहे, तर फॉरेन्सिककडे पाठवणं आणि त्याची पुढची शहानिशा करणं हा भाग झाला. जे आत्तापर्यंतची मोपलवार यांची पार्श्वभूमी हे सगळे सांगतायत, तर 47,000 कोटीच्या प्रोजेक्टचं काम देताना ही सगळी पार्श्वभूमी सरकारने तपासली होती का? म्हणजे साधे प्रश्न आहेत पारदर्शक. की हे जर केलं नसेल तर किमान आज तरी हे सगळे आरोप पुढे आल्यानंतर आता ते निवृत्तीच्या वाटेवर आहेत. आता ते सगळे आरोपाची शहानिशा करणं, तातडीने त्या संदर्भात त्यांना म्हणजे 1 महिना हा किती मोठा कालावधी असतो हे विश्वास पाटलांकडे बघून पाहिलं असेल, आपण लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आरोप होत असतील तर त्याची प्राथमिक चौकशी करून त्या संदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे की नाही, की पूर्वी असं केलं होतं, हे आरोप तुमच्या काळातले आहेत, बरोबर. हे आरोप समजा ह्या क्लिप चुकीचे असतील तर पूर्वीचे आरोप खरे होते का? या सगळ्यांचे मला वाटतं की शहानिशा करून सरकारला आज तातडीने काहीतरी निर्णय घ्यावा. त्या जागेवरनं बाजूला करून. दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम सुरू केलेलं आहे. काल हे मीडियामध्ये अशा पद्धतीची क्लिप जी आहे ती जाहीर झाली आणि जाहीर झाल्यानंतर त्याला फॉरेन्सिक लॅबोरेटरीमधनं ते तपासून घेणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे तो पूर्ण अहवाल महिनाभरामध्ये आम्ही ठेवू. ठीक आहे. परंतु माझ्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की आज शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं काम चालू आहे. मोपलवारचं काय होईल, जर त्यांची क्लिप असेल तर त्यांच्यावरती 100% कारवाई होईल. परंतु ह्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करून समृद्धी महामार्गाला विरोध करण्याचं काम आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्याच्यावरती मला आपलं लक्ष वेधायचं आहे. आपल्यासोबत वायपी सिंग आहेत. वायपी सिंग यांना आपण विचारूया की एक सनदी अधिकारी आहेत आता मोपलवार यांचं आता त्यांना त्वरित ह्या पदावरून बाजूला करून याची चौकशी करणं शक्य असतं का? त्यांचं सस्पेन्शन इतकं सोपं आहे का? त्यांचं पद बदलणं इतकं सोपं आहे का? फारच सोपं आहे, त्यात काही शंका नाही. मुख्यमंत्रीचा आदेश गैरकायदेशीर आहे. जर आपल्याला माहित असेल की भ्रष्टाचारचा आरोप आहे, मग त्यांनी कुठला कायदा खाली फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवलाय चाचणी करता? नियमाप्रमाणे आधी FIR पाहिजे, FIR नंतरच कुठलाही व्हॉइस सॅम्पल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवू शकतात. मुख्यमंत्रींनी जसं भ्रष्ट अधिकाऱ्यांना जवळ केलेलं आहे, जेव्हा ते मुख्यमंत्री न होते सगळे ऍक्टिव्हिस्ट त्यांचे सोबत घेऊन ते विचारत होते काय कुठे काय आहे, मी विधानसभेत मांडू आणि टीव्ही चॅनलवर डिस्कशन मध्ये मांडू. पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, आता कुठल्याही ऍक्टिव्हिस्टला भेट मिळत नाही. ऍक्टिव्हिस्ट त्यांच्याकडे जातात भ्रष्टाचार उघडण्याकरता, ते त्यांना भेटत नाही आणि सगळे करप्टपेक्षा जास्त करप्ट लोक सगळ्यांना त्यांनी निवडून जवळ केलेला आहे. त्यांचे सोबती भोवती ते बसून जे पूर्ण करतात. महाराष्ट्रामध्ये एक सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड आहे, त्यामध्ये चीफ सेक्रेटरी आहे, 2 ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहे. IAS कार्ड अमेंडमेंट रूल प्रमाणे त्याची स्थापना करण्यात आलेली होती. त्यांना स्वतः डोके वापरून जे आहे माहिती काढून पोस्टिंग रेकमेंड करायला पाहिजे. मग ते लोक कसा प्रामाणिक लोन काढून घेतात? मोपलवार आणि इतर MMRD आहे, सिडको आहे, BMC आहे, SRA आहे, म्हाडा आहे, हे सगळे पोस्टिंग मध्ये खूपच करप्ट लोकांना त्यांनी पोस्टिंग केलेलं आहे. कायदा डावलून हे सगळे आम्ही संकलन केलेलं आहे. संकलन करून एक आम्ही मोठी याचिका दाखल केलेला आहे. आता हायकोर्टात लवकरच ते सुनावणीसाठी येणार आणि आपल्याला फारच आश्चर्य वाटते की जर सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड आहे, 3 मोठे IAS ऑफिसर्स आहे, चीफ सेक्रेटरी त्याच्या हेड आहे आणि मग कसं मुख्यमंत्रीच्या सांगण्याप्रमाणे ते रेकमेंडेशन देतात? म्हणजे ते जे आहे पुतळ्यासारखा वागतात. मुख्यमंत्री मागून जे आहे त्यांना सांगतात असं माणसाला असं करा. मुंबईच्या कलेक्टर प्रामाणिक आहे, त्यांना 11 महिन्यात काढून टाका. नवी मुंबईचे म्युन्सिपल कमिशनर जे आहे तो प्रामाणिक आहे, तो जास्त ऑनेस्टी दाखवतात, त्यांना काढून टाका. हा करप्ट माणूस आहे, यांना इकडे ठेवा, महाडामध्ये यांना ठेवा. आणि जेव्हा ते ऑफिसर येतात, माझा एक प्रश्न आहे. वायपी सिंग मुख्यमंत्री, 1-2 मिनिटं. वायपी सिंगजी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आम्ही जे कुठलाही ऍक्शन घेणार नाही. वायपी सिंगांना माझा एक प्रश्न आहे. मोपलवार भ्रष्ट आहे म्हणून त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे असं म्हणतायत. परंतु तुम्ही असं जर बोलला असता की मोपलवार भ्रष्ट आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, वायपी सिंग कायदा माहिती आहे काय? माझा पूर्ण होऊ द्या. कुठला कायदा? माझं 2 मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या. वायपी सिंग आवाज वाढवण्याने काही होत नसतं. 2 मिनिट. जर गुन्हा दखलपात्र गुन्ह्याची बातमी असेल, अरे तुम्ही काय म्हणता? वायपी सिंग, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर त्यांच्यावरती सीबीआयची चौकशी झाली, त्यांच्यावरती आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये होता, तर आपण अशी का मागणी केली नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांनी इतके दिवस का ठेवलं?
म्हणजे तुम्ही FIR काहीतरी शिवाय विशिष्ट जाऊ हेतूपूर्ण शकत आरोप नाही. करत आहात इथं. FIR शिवाय जाऊ शकत नाही तिकडे. वायपी सिंगजी तुम्ही जे मोपलवार म्हणताय ना, आधी FIR जर पाहिजे. त्यांच्यावरती आरोप होते तर त्यांच्यावरती विश्वास कारवाई पाटील आधी व्हायला ACB पाहिजे होती. ही तुमची मागणी असायला एक पाहिजे वर्ष बसली होती. वायपी सिंगजी आता- त्यामुळे तुम्ही आता मुख्यमंत्री काहीतरी हेतू ACB ने मनामध्ये एक वर्ष बोलत आहात. विश्वास पाटीलची एक वर्ष त्यांनी विश्वास पाटीलची इन्क्वायरी जी आहे दाबली आणि मग कोर्टाने आदेश केला मुख्यमंत्री एसीबीच्या ऑफिसरला कारवाई करणार किंवा नाही. विश्वास पाटीलची एक रिपोर्ट आहे त्यांनी जुहू बीच मध्ये एक हाऊसिंग सेक्रेटरीची रिपोर्ट आहे की जुहू बीच मध्ये त्यांनी करप्शन करून फ्लॅट घेतलेला आहे आणि तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याने सारे म्हणून विचारला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावरती का कारवाई तुम्ही केली माझं नाही? पेटिशन त्यामुळे बघा, तुमचे जे तुम्ही काही माझी विशिष्ट याचिका हेतू बघा, तुम्ही मग काम सांगा. करताय. मला असं वाटतं तुम्ही- की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही आमची समृद्धीचा याचिका महामार्ग बघा. पाहिजे आहे आता- आणि चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देवयानी दिलेले आहेत. आपल्याला- त्यामुळे आरोपामध्ये एखाद्या चांगल्या प्रकल्पाला आपल्याला अडकवणं, मुख्यमंत्र्यांनी गैरकायदेशीर आदेश दिलेला आहे. एखाद्या प्रकल्पाला गैरकायदेशीर आदेश आहे. आधी FIR पाहिजे. उशिराने तुम्ही सुरू काय होणं. ओरडून देवयानी ओरडून फरांदे, काय आपण फायदा होणार? वायपी सिंग यांचं बोलणं ऐकून घेऊया पूर्ण. हा प्रकल्प पूर्ण होणार आहे का? मोपलवारा बोलले, मोपलवारा- काही सांगू शकत नाही. मोपलवारा देवयानी फरांदे, देवयानी फरांदे कोणीही बाजू घेत नाही. मोपलवाराची देवयानी बाजू फरांदे, घेण्याचा माझा एक प्रकार साधा आहे. प्रश्न आहे तुम्हाला. परंतु वायपी सिंग ज्या पद्धतीने आणि बोलतात मला असं त्याच्यावरती माझा वाटतंय, आक्षेप आहे. याच्यात वायपी जास्त सिंगांचं म्हणणं तर असं आहे की ते भ्रष्ट एक- आहेत. ते एक भ्रष्ट मोठा असतील तर scam त्यांनी समोर मागच्या येणार आहे. सरकारच्या माझा काळामध्ये माझा एक त्यांच्यावरती साधा प्रश्न कारवाई आहे. व्हायला साधा पाहिजे प्रश्न आहे जो आता वायपी सिंग यांनी आता- सिस्टीम सांगितली आता की सगळ्यात सगळे पहिल्यांदा officer FIR दाखल करून मग सगळे चौकशी officer झाली पाहिजे. बद्दल आम्ही FIR का करत दाखल करू. होत नाही? जे देवयानी करायचं फरांदे. असेल तुम्ही करा. FIR अशी परिस्थिती ही आलेली क्लिप जी आहे. आहे खरी आहे की एखादा मोपलवार अधिकाऱ्यावरती त्याचे एक कारवाई करत प्रतिबंध असताना आहे. ती खरी आहे का खोटी आहे अरे पण त्यांना याचा विचारावं पुरावा लागेल तर ना. घ्यायलाच पाहिजे आणि त्यामुळे आणि त्याच्यासाठी ह्या FIR बाबतीमध्ये पाहिजे. चौकशी करून कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई FIR पाहिजे. करण्यात येईल. अजिबात FIR पाठीशी करूनच घालायचं काम पाठवू नाहीये. शकतो. भाई मी तुमच्या माहिती तुम्ही चूक म्हणताय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की वायपी सगळेच प्रश्न नाही, आहेत. दोन मिनिटं FIR मोपलवारांवरती जेव्हा सीबीआय सत्याची चौकशी शोध होऊ झाली शकते. तेव्हा तुम्ही का त्यांच्यावरती FIR कारवाई शिवाय केली? सत्याची एवढा शोध जो होऊ प्रश्न शकत आहे. नाही. दोन आता मिनिटं ऐका. त्यांची ठीक आहे. तुम्ही आता जेव्हा ही- FIR FIR केली, करा. कोकणामध्ये तुम्हाला पाठवलं. आमची नाही पद्धत आहे देवयानी तुमची फरांदे, पद्धत आता उत्तर आहे ऐका. तुमची पद्धत आहे देवयानी फरांदे, तुम्ही प्रश्न विचारलात आता उत्तर ऐका. हा आता माझा काय कसं आहे, स्पष्ट आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती आरोप आहे की हो. समृद्धी सारखा एक महत्वाचा प्रकल्प ठीक आहे आहे जो विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणार आहे ज्याच्यामुळे 24 शहरं ही स्मार्ट सिटी म्हणून होणार आहे नाही, नक्कीच. त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज समृद्धी प्रोजेक्ट काय आहे हे सगळ्याला माहिती आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला नम्रता, त्याचं हा, उत्तर त्याचं भाई उत्तर- जगताप हा, देत आहेत. नाही, भाई कसं आहे, जगताप हा, बोला. उत्तरच देतो. त्याचं कारण असं आहे, पहिली गोष्ट अशी की आरोप जे बोलले जातात त्या आरोप नसून त्यांच्यावर ऑलरेडी FIR आमच्या काळात झालेला आहे. सीबीआयने केसेस दाखल केले. आरोपाचं काय कोण बोलतंय? पारदर्शकता नाही ह्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावरती केस आहे आणि तो माणूस हा अधिकारी जामिनावर बाहेर आहे. आता त्या आरोपाने जामीन घ्यायला लागतो का? तर नाही. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, कायद्याच्या प्राथमिक गोष्टी आहेत जे वायपी सांगतात ते काय काँग्रेसचे नाही आहेत. त्याने आमच्या काळात सुद्धा अनेक प्रकरणं लावून धरली. त्यामुळे की आरोप आता राहिली गोष्ट ज्या समृद्धीच्या बाबतीमध्ये बोलत आहेत सन्माननीय सदस्या आमच्या भगिनी, त्यांना एवढंच सांगू इच्छितो, समृद्धीच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आमची हीच भूमिका आहे, समृद्धी हे झालं पाहिजे. तुमच्या पद्धतीवर आमचा आक्षेप आहे आणि तुमच्या हेतूवर आमचा आक्षेप आहे आणि तो कशामुळे आहे तर हे जे काय आता जे सांगतायत ना चित्र तयार करतात आहेत आमच्या भगिनी, तर तसं नाही आहे. ऑलरेडी मुंबई नागपूर ऑलरेडी रस्ता आहे आणि तो हायवे आहे आणि तो चांगला हायवे आहे. आमचं म्हणणं असं होतं, आज ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काय आम्ही ऐकतोय ह्या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे की याच हायवेच्या बाजूने जर आपण अधिकचं हे केलं, त्याचं रुंदीकरण म्हणा किंवा समृद्धी तिकडून नेलं तर पूर्वीचा रस्ता आहेच. 900 किलोमीटरच्या याला 47,000 कोटी खर्च करून याच रस्त्याला जर तुम्ही रुंदीकरण करून अधिकचं समृद्ध केलं असतं आणि त्याच्यावर 24 नाही 400 स्मार्ट सिटी बांधा की कोणी तुम्हाला हे केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे ज्या पद्धतीने ह्या समृद्धी हायवेच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी समोर येतात आहेत, ज्या गोष्टीचा आम्ही जर आरोप केला होता तर त्याची चौकशी होणं आवश्यक होतं की या नवीन समृद्धीच्या आजूबाजूला ज्या IAS अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत, एखाद्या शेतकऱ्याकडे बोट दाखवताना ते जे
तुमच्या सरकारमध्ये तुमच्या अवतीभवती घुटमळणारे जे लोक आहेत त्यांनी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही विचारलं होतं, त्याच्याबद्दल आपण कधी सांगितलं नाही. ते जरी सांगितलं तर आम्हाला आवडेल, काही हरकत नाही. त्या काळात या काळात म्हणण्यापेक्षा आम्ही समजा अयोग्य केलं, आम्ही समजा चुकीचं केलं, लोकांनी आम्हाला घरी बसवलं, आम्ही ते स्वीकारलं. तुम्ही सत्तेवर येऊन 3 वर्ष व्हायला आली, आम्ही हे सातत्याने म्हणतोय. त्यामुळे त्याचं उत्तर हे त्या काळात नाही, हे काळात असू शकत नाही. नम्रता, की समृद्धी महामार्गाची उपयुक्तता, त्याचं महत्व विकासाच्या दृष्टीने आहेच. हा एक वेगळा भाग आहे. आहेच. आणि ह्या महामार्गाची जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातले जे आजचा आता जे विषय तो आहे. प्रश्न उपस्थित झाले, हा वेगळा भाग आहे. ह्याची दोनची गल्लत करायला नको. पहिला भाग असा आहे की जर काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्यावर एवढे आरोप झाले आणि तुम्ही काय कारवाई केली असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो, त्याच वेळी एवढ्या आरोप असणाऱ्या माणसाला ठेवलं तुम्ही तिथे कसं? का नेमलं, हा एक दुसरा प्रश्न येतो. बरं, हा तर नेमलं, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं असं आपण गृहीत धरून आहे. म्हणजे खरं तर एवढ्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी देताना हो, आणि तर CM चं म्हणजे dream project आहे ते. म्हणजे त्याची जबाबदारी देताना त्या माणसाचे क्रेडेन्शियल तपासले जातात, परंतु दिली जबाबदारी माहित नव्हतं त्यावेळेस. पण आता हे झाल्यानंतर आहे, आता मगाशी वाय.पी. सिंग यांनी जसं मुद्दा उपस्थित केला की फॉरेन्सिक रिपोर्ट केवळ विरोधी पक्षाचे आरोप केले म्हणून पाठवता येणार नाही तुम्हाला, त्याला काहीतरी लिगल बेस लागेल ना. तर तो लिगल बेस न घेता आज कायदा आहे प्राथमिक तसा. शहानिशा न करता फक्त त्या आजची वेळ मारून द्यायची, ते म्हणजे कशासाठी, या संदर्भात सरकारला काही ना काहीतरी स्पष्टीकरण द्यावं लागेल. ते स्वतःही समोर येत नाहीत. त्यांचं जर म्हणजे या सगळ्या क्लिप खोट्या आहेत असं त्यांचं म्हणणं असेल, त्यांनी समोर यावं, सांगावं, ते सिद्ध करावं या खऱ्या नाही बनावट आहेत म्हणून. म्हणून मला आज वाटतं की त्यांच्या क्रेडेन्शियल बद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अशी व्यक्ती समृद्धी महामार्गाची जबाबदारी पुढच्या काळातही सांभाळावी का, या प्रश्नावर सरकारला निर्णय निश्चितपणे घ्यावा लागेल. आणि तो त्यांचा महत्वाकांक्षी लवकर प्रकल्प घ्यावा आहे म्हणून त्याच्यात आणखी फाटे फुटू नयेत आणि आहे तो प्रकल्प स्मूथली तो पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर मला वाटतं की हे निर्णय त्यांना घ्यावे लागतील. तर यामध्ये आणखीन एक गंभीर बाब आहे, म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये काही कोटी रुपये हे मंत्रालयात पाठवून द्या. पोचवावं म्हणजे लागतात. मंत्रालयामध्ये हे कुठे कुठे पैसे पर्कोलेट होत आहेत ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मला वाटतं वाय.पी. सिंग त्यावरती आणखीन थोडासा प्रकाश टाकू शकतील. वाय.पी. सिंग. नाही 100%, कारण की FIR नंतरच पोलिसला एक अधिकार मिळतात. FIRच्या आधी पोलिसला कुठल्याही प्रकारचे अधिकार नसतात. आणि जेव्हा FIR ला फक्त बातमीवर असते तेव्हा पुरावावर FIR नसतात. एकदा बातमी मिळाली, FIR रजिस्टर होतात, धाड टाकतात, रिकव्हरी करतात, लोकांना अटक करतात, विचारपूस करतात, विटनेसेसचं स्टेटमेंट लेतात, मग अधिक पुरावे समोर येतात आणि मग कोर्टात दोषारोप पाठवण्याची गरज आहे. आता याच्यात भरपूर प्रायव्हेट लोक आहे. मंत्रालय कोण आहे, कोण दलाल आहे, कशा दिला, कुठे कोणता माध्यम यूज केला, कुठे कुठे सीसीटीव्हीवर गेला, तो रस्त्यामध्ये सीसीटीव्ही आहे, मंत्रालयात सीसीटीव्ही आहे, कोणाला भेटला, त्याचा मोबाईल कॉल आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे, लॅपटॉप आहे, व्हॉट्सअप आहे, सगळ्यांचं विश्लेषण करणे आवश्यक असते. आणि जोपर्यंत FIR होत नाही कुठलाही प्रकारचा पुरावा जे आहे गोळा करू शकत नाही. FIR शिवाय पोलीस किंवा अँटी करप्शन ब्युरोला कायद्याप्रमाणे कुठलाही अधिकार नाही. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. FIR नंतर जे रिकव्हर होतात त्याचीच चाचणी करते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी नाही, पण, सगळे कायदे डावून वाय.पी. ठेवला सिंग- आणि डायरेक्ट सांगितलं वाय.पी. की मी सिंग जे आहे मोपलवारांवरती आवाजाची कितीही चाचणी आरोप साठी असले, पैसे त्यांच्यावर पाठवतात. कितीही आरोप जरी असले तरी एका मोठ्या पदावरचा एक सिनियर अधिकारी आहे असा थेट FIR करता येईल का? त्यापूर्वी काही व्हेरिफिकेशन किंवा काही चौकशा कराव्या लागतात का? इंडिया नाही इंडियामध्ये सगळे लोक बराबर आहे, इक्वल आहे. 154 चाहे प्रमाणे एक कोणाला क्लर्क कोणालाही असला करता येतं. किंवा एक चपरासी असला किंवा एक मोठा माणूस असला, कायदाच आहे. कायदा सगळ्यांसाठी बरोबर आहे. आर्टिकल 14 सुप्रीम कोर्टाने कितीदा याचा उद्गार केलेला आहे आणि राज्य सरकार 156 अमेंडमेंट केलं आहे. त्याने तेवढी धाडस की मोठे लोकांवर तुम्ही FIR दाखल करू शकत नाही, कारण की प्रामाणिक लोकांना प्रोटेक्शन पाहिजे. तुम्ही प्रामाणिक लोकांना प्रोटेक्शन देत नाही, तुम्ही भ्रष्ट लोकांना प्रोटेक्शन ठीक आहे, देण्याकरता ठीक आहे. देवयानी वरांदे, जर थेट आपल्याला FIR अशा पद्धतीने टाकता येतोय तर मग 1 महिना कशाला लागणार आहे? जबाब दिलेला नाही. देवयानी फरांदे. याची पडताळणी करून माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावरती पावलं उचलतील. परंतु वाय.पी. सिंगांनी जे सांगितलं की काही मंत्रालयामध्ये पैसे द्यायला लागतात वगैरे, जर त्या मोपलवारांची क्लिप जर आपण ऐकली तर ती क्लिप कधीची आहे त्याची आपल्याला शहानिशा अजून काही झालेली नाहीये. त्याचं देखील मुख्यमंत्री मोदयांनी आज सांगितलं की आम्ही त्याची देखील परंतु मोपलवारांचं ते संभाषण जर ऐकलं तर मोपलवारांवरती या समृद्धी महामार्गाची जबाबदारी, त्याच्यामध्ये त्या क्लिपचा आत्ता
काहीच त्याची सांगड लागत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणते की ती क्लिप कधीची आहे आणि त्यामुळे त्या क्लिपचं पूर्ण चौकशी होऊन फॉरेन्सिक नाही, रिपोर्ट बेहिशोबी घेऊन मालमत्ता दिसतेय. अजिबात त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही जर मोपलवार दोषी असतील तर. ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांनी सांगितलं अरे की आम्ही FIR पारदर्शी पद्धतीने कारभार चौकशी कसं करतो होणार? आणि त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घालणार ठीक आहे, नाही. आपण बबन हरणेंना तुम्ही विचारूया. मजाक बबन करताय, हरणे तुम्ही आता मजाक देवयानी करताय. फरांदेनी हे सांगितलंय की ही क्लिप कधीची आहे माहिती नाही, कोणत्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती नाही, मग याचा समृद्धी मार्गाशी आपण कसा काय संदर्भ जोडतोय? ती क्लिप 13 ते 14 ते 15 या 2 वर्षातली क्लिप असेल. बर. असं साधारणतः मॅडम आणि मुख्यमंत्री किंवा हे सगळे लोक सांगतायत. आम्हाला एकच म्हणणं आहे की आम्ही वर्ष यापूर्वी देखील बोलतो, आता ताईंनी काय खूप काय शोधाशोध चालू केली, खूप काय करायला घेतलं, शेतकऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने लढलं, हा तर आता गुन्हाच झाला या सरकारमध्ये. पण तरी नाही नाही, हरणे आम्ही सांगतो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार देवयानी शेतकऱ्यांसाठीच काम करतंय. देवयानी फरांदे तुम्हाला मला अधिकार नाही तो बोलू दे बोलण्याचा. मॅडम, देवयानी फरांदे, आपण त्यांना 2 लाख रुपयाला जो विकत मॅडम, माणूस आम्ही घेतो त्याला आम्ही अधिकार नाही मुख्यमंत्र्यांच्याकडे बोलण्याचा. बसलो, फरांदे मॅडम मुख्यमंत्र्यांच्याकडे बसलो, मुख्यमंत्र्यांचा अधिकारी ऐकत नाही, लोकांनी मोठ्या प्रमाणात सुनावणी घेतल्या, हरकती घेतल्या, त्याला सुनावणी दिली जात नाही. आम्ही एकच सांगतो की मुंबई समृद्ध करा, अहो, हरणे, नागपूर मला समृद्ध तुम्ही करा, सांगा पण आजपर्यंत शेतकरी समृद्ध महाराष्ट्राच्या झाला पाहिजे. कुठल्या प्रकल्पात आरटीजीएस कडून पैसे दिले जातात? मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही असं तुम्ही जर म्हणत असाल तर हे साफ अतिशय काहीतरी वेगळा आरोप आहे. मॅडम, कोणासाठी दुसरी गोष्ट, काम करतात मॅडम, मला दुसरी समजत गोष्ट, नाहीये. आम्ही कारण आरोप अजिबात RTGS च्या करत नाही, माध्यमातून मॅडम. महाराष्ट्रात आम्ही- पहिल्यांदा पैसे दिले जात आहेत. आम्ही- देवयानी आम्ही- फरांदे मॅडम, त्यांना मॅडम, त्यांना मॅडम, म्हणणं मॅडम, मांडू दे. मॅडम, देवयानी फरांदे त्यांना म्हणणं तर मांडू पण दे. याच्यामध्ये मॅडम जो शेतकरी येईल स्वतःहून ज्याला वाटलं योग्य मोबदला मिळतो ते देतोय खरेदी करून. तुमच्या नाशिक जिल्ह्यात लोकांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताचं निवेदन दिलं, त्यांना नाही वाटत, त्यांना तोटा होतोय म्हणून नाही देत. आणि इथं असं काही कोणी करत नाही. आम्ही पण आंदोलक असं नाही सांगत की बाबा देऊ नका, रस्ता होऊ द्यायचा नाही. आमची भूमिका आहे की आज त्याच्या पदरामध्ये जे पडतंय ते तुम्ही 2013च्या कायद्याप्रमाणे देत नाही. तो सरकारी अधिकारी कायदे पाळत नाही, त्याला त्याच्या 5 पट मॅडम बाजारभावाच्या 5 पट नाही मिळत, रेडी रेकनरच्या 5 पट दिला जातोय. इथं फसगत होते शेतकऱ्याची, वाट्यामध्ये घाटा होतोय. आणि दुसरी गोष्ट एक मॅडम, मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं की सुपीक जमिनी वाचू. तुमच्या नाशिक जिल्ह्यात सांगितलं, आमच्याकडे ठाणे जिल्ह्यात सांगितलं. मोपलवार असे कोण अधिकारी गेले हो मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा वरिष्ठ? अजिबात काही बदल होणार नाही असं सांगतायत. लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? आम्हाला एकच म्हणणं, मोपलवार मॅडम हा विषय हा राहिला बाजूला. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही, ते नाखुश आहेत, नाराज आहेत, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. खूप ठिकाणी 500-500 हजार पोलीस आणून मोजण्या केल्यात, त्या चुकीच्या होत्या. आणि का हे सगळं होत नाही? तर अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी आहेत की जे शेतकऱ्यांच्या सूचना न ऐकता त्यांना फाट्यावर मारतात. एवढंच आमचं म्हणणं आहे, आम्हाला बाकी दुसरं काही म्हणणं नाही. बर भाई, माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. फक्त याचा खुलासा एवढाच आहे की त्यांनी जमीन अधिग्रहण कायदा 2013चा जो उल्लेख केला, मोपलवार यांना कशाला पाहिजे माहितीये? या माणसाने या सगळ्या अधिग्रहणामध्ये एक गल्लत केली, ती अशी. 2013चा कायदा सुस्पष्ट आहे. काय त्या कायद्यामध्ये? तुम्हाला नुसती बाजारभावाच्या 4 पट नव्हे, तर तुम्हाला त्या शेतकऱ्यांची संमती लागते, एन्व्हायरमेंटची संमती लागते. त्या कायद्यातच आहेत सगळे हे. आता मला वेळ नसल्यामुळे मी जे सांगत नाही. आणि यांनी काय केलं, 1955चा महाराष्ट्र स्टेट हायवे ऍक्ट जो आहे त्याच्या अनुसार त्यांनी ते याचं हे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी का गल्लत केले तर त्या ऍक्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, कारण एन्व्हायरमेंट कायदा आपला नव्हता त्यावेळेला 1955 साली. एन्व्हायरमेंट कायदा नवीन आला, पंचायत राज्य नवीन आलं, आणि पंचायत राज्याने जे अधिकार दिलेले आहेत याला आपल्या ग्रामपंचायतीला, ग्रामसभेला, त्या ग्रामसभेमध्ये जर ठराव झाला विरोधातला तर ती जमीन घेता येत नाही, हा कायदा आपला सांगतो. आणि त्यासाठी मुख्यमंत्री इतके अभ्यासू माणूस आहे, मी अनेक वेळेला पाहिलं, आमची अनेक वेळेला चर्चा झालेली आहे, तरी सुद्धा त्यांच्या हे लक्षात येत नाही. ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुमचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राला तो जोडला जाणार आहे, कुणाचाही त्याला विरोध नाही, पद्धतीला विरोध आहे. आणि ती चुकीची नुसती पद्धत नाही तर ती फसवणूक आहे. आणि ज्या पद्धतीने तुमचे अधिकारी तुम्हाला सांगतात आहेत तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही तुमचा जो एक लौकिक जो होता आज नाहीये, तो हल्लाय कुठेतरी, जर वाटत असेल, भाई जे म्हणतात, भाई तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लौकिकाची काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांच्या लौकिकाची काळजी करू नका. तुमचा लौकिक किती राहिला, तुमचा लौकिक कधी शिल्लक राहिला नाहीये याची चिंता करा तुम्ही, अजिबात नाही. एन्व्हायरमेंटल असेसमेंट समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाचं पूर्णतः झालेलं आहे, नियमाप्रमाणे
चाललेलं आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांचा विश्वास ठीक आहे. हा मुख्यमंत्र्यांवरती आहे आणि ठीक आहे. त्यामुळे ते जमिनी देत आहेत. म्हणून आज ते- रक्ताने मला पत्र तुम्ही लिहून सांगा ना, देतात आहेत. तुम्ही कुठल्या म्हणून भाई रक्ताने तुम्ही पत्र आधी लिहून केस देतात केलं. आहेत. अहो, म्हणून रक्ताने राज्यातले भाई जगताप राज्यातल्या माझी गैरसमज झालेली आहे. रक्ताने पत्र लिहून त्याच देतोय तो. मुद्द्यासारखे ते असं कधी राजकीय झालं लोक नाही काही पूर्वी. गैरसमज करून देतात आणि असं गैरसमज कधी देतात, तसं पूर्वी होत आहे. झालं नाही. मुख्यमंत्री महोदय नाशिकला आले, ते शेतकऱ्यांना भेटले आणि सिन्नरच्या. रक्ताने पत्र घेतलं नाही, ते त्यानं सिन्नरच्या- बदललं. सिन्नर ठीक आहे, बदललं त्याच्यावर त्यानं बदललं, अहो, त्याला पोलिसांनी सगळे मारहाण मीडिया केली. आले फरांदे आणि बाई सगळ्यांच्या जगताप, समोर माझी वेळ मुख्यमंत्री संपत महोदय आलेली आहे. बोललेले आहेत. माझी वेळ त्यामुळे संपत आलेली आहे. काँग्रेसला अजिबात ह्या विषयामध्ये बोलण्याचा ठीक आहे. अधिकार नाही. तुम्हाला 50 अधिकार आहे. वर्षामध्ये अनेक भारत प्रकल्पांचे देशाचा सगळे अधिकार आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला. पैसे निघाले. ठीक आहे. तुम्ही काय ठीक आहे, आपण अपेक्षा करूया की समृद्धी प्रकल्पामध्ये काँग्रेसने ज्या चुका केल्या नाहीत ते भाजप करणार नाही. आम्ही काय बोलतोय? ठीक आहे. काय बोलतो तुम्ही? देवयानी फरांदे आपण अपेक्षा करूया की तुम्ही जो दावा करता की काँग्रेसने ज्या चुका केलेल्या आहेत त्या भाजप करणार नाही. पतिव्रतेच्या गळ्यामध्ये धोंडा घालायचं म्हणजे मोतीहार घालण्याच्या ऐवजी धोंडा घालायचं काम चालू आहे काँग्रेस आणि ठीक आहे, माझी वेळ संपत आली. अभय देशपांडे, अगदी थोडक्यात मुख्यमंत्री पुन्हा एकदा इथे वाल्याला वाल्मिकी म्हणून प्रोजेक्ट करतात. नाही, मला वाटतं की मला म्हणजे कुठल्या काळात किती पाठीशी घातलं याच्यापेक्षा हे असे जे अधिकारी ज्यांच्या क्रेडेन्शियल बद्दल नेहमी संशय व्यक्त केला, बाजूला करा. हे सत्तेच्या वर्तुळातच कसे राहतात. सरकार बदलली जातात तरी हे अधिकारी क्रीम पोस्टिंगवर कसे काय मिळवतात, हा मला वाटतं हा एक महत्वाचा विषय आहे. त्या संदर्भात एक विचार व्हायला हवा की आज एक अधिकारी म्हणजे आता ते पूर्वी किती होते सगळे पाढे वाचताय तुम्ही, त्या काळात काँग्रेसने म्हणजे त्यांना भाई तर म्हणले की डिव्हिजनल कमिशनर ही साईड पोस्टिंग आहे, म्हणजे साईड पोस्टिंग आहे म्हणतात, साईड पोस्टिंग आहे. तर मला वाटतं की या अधिकाऱ्यांच्या संदर्भात निर्णय होते. एखादा मंत्री मुख्यमंत्र्यांना न सांगता त्यांना अवगत केलंय असं सांगून परस्पर निर्णय घेऊन मोकळा होतो, हे चांगल्या सिस्टीमचं लक्षण नाही. आणि मला वाटतं की या अधिकाऱ्याचा मला वाटतं मुख्यमंत्र्यांना स्वतःची प्रतिभा जपण्यासाठी निश्चितपणे विचार करावा लागेल. ठीक आहे. आता अभय देशपांडेंनी जो मुद्दा मांडलेला आहे की आत्ताच्या चर्चेत सुद्धा आणि आज सदनात सुद्धा जी चर्चा झाली, प्रत्येक जण एकमेकांकडे बोटं दाखवतोय. पाप याही काळात झालेत, पाप त्याही काळात झालेली आहेत. मुद्दा असा आहे की जर हा माणूस पापी असल्याचे आरोप त्याच्यावरती आहेत तर ड्रीम प्रोजेक्टवरती त्याला ठेवलं जाणार की हटवलं जाणार, या प्रश्नाचं उत्तर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतील आणि नजीकच्या काळात आपल्याला ते मिळेल अशी आपण आशा करूया. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.